वैदिक पंचांगानुसार आषाढ कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 10 जुलै 2026 शुक्रवार रोजी सकाळी 8:10 सुरू होणार आहे। ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 11 जुलै 2026 रोजी शनिवारी सकाळी 5:23 असेल। त्यानंतर द्वादशी तिथी सुरू होईल। यंदा एक विशेष ज्योतिषीय योग बनत आहे, ज्याला शास्त्रामध्ये एकादशी क्षय म्हटले गेले आहे। दोन्ही दिवशी सूर्योदयाच्या वेळी एकादशी तिथी पूर्णपणे नसेल। शास्त्रानुसार अशा स्थितीत पहिल्या दिवशी व्रत करणे श्रेष्ठ मानले जाते। या नियमानुसार गृहस्थ जीवन जगणाऱ्या भाविकांसाठी 10 जुलै 2026 शुक्रवार रोजी योगिनी एकादशीचे व्रत करणे शास्त्रसंमत राहील। तर दुसरीकडे वैष्णव म्हणजेच वारकरी संप्रदायाच्या परंपरेचे पालन करणारे भक्त 11 जुलै 2026 शनिवार रोजी हे व्रत करू शकता। म्हणजे थोडक्यात सर्व महाराष्ट्रातील व्यक्तींनी 11 जुलै याच दिवशी व्रत करावे। या एकादशीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही आरोग्य देणारी मानली जाते। या एकादशीच्या कथेनुसार हेममाली यक्षाचा कुष्ठरोग, गंभीर त्वचा रोग या व्रतामुळेच पूर्णपणे बरा झाला होता। शारीरिक व्याधी, न बरे होणारे आजार आणि मानसिक तणावातून मुक्ती मिळवण्यासाठी हे व्रत केले जाते। नकळत झालेल्या चुका आणि पापांचे क्षालन माणसाकडून आयुष्यात अनेकदा कळत नकळत चुका किंवा पाप घडतात। हे व्रत केल्याने जुन्या चुकीच्या कर्मांचे दुष्परिणाम, पाप नष्ट होतात आणि आत्म्याची शुद्धी होते। प्रचंड पुण्याची प्राप्ती। 88,000 ब्राह्मणांचे भोजन। पद्मपुराणानुसार या एकादशीचे व्रत केल्याने मिळणारे पुण्य हे 88,000 ब्राह्मणांना श्रद्धेने भोजन घालणे इतके मोठे असते। केवळ एक दिवसाचा उपवास करून व्यक्तीला एवढ्या मोठ्या पुण्याचा लाभ होतो। शाप आणि नकारात्मकतेपासून सुटका। जर कोणाच्या कुंडलीत दोष असतील किंवा जीवनात सतत अडथळे, शाप किंवा वाईट काळ येत असतील तर ह्या व्रताच्या प्रभावाने ते दूर होतात। घरात सुख आणि समृद्धी, सकारात्मक ऊर्जा वाढते। ऐश्वर्य आणि मोक्षाची प्राप्ती ही एकादशी केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होतात। यामुळे व्यक्तीला या जन्मात सर्व भौतिक सुखे, धनधान्य मिळते आणि मृत्यूनंतर वैकुंठ लोकात मोक्षस्थान मिळते। थोडक्यात सांगायचं तर उत्तम आरोग्य, मानसिक शांतता आणि पापांतून मुक्ती मिळवण्यासाठी योगिनी एकादशी आवर्जून करावी। हे एकादशी व्रत करताना म्हणजे सगळ्याच एकादशी व्रत करताना कोणत्या गोष्टी पाळायच्या असतात? तुळशीची पाने तोडू नका। मान्य आहे की एकादशी आणि द्वादशी अशा दोन्ही दिवशी तुळशीची पाने तोडणे वर्जित मानले जाते। त्यामुळे पूजेसाठी लागणारी जी तुळशीची पानं आहे ती एक दिवस आधीच म्हणजे दशमीला तोडून ठेवावीत। भाताचे सहन वर्ज्य। एकादशीच्या दिवशी भात, तांदूळ खाणे पूर्णपणे निषिद्ध आहे। व्रत करणाऱ्या व्यक्तीसोबतच कुटुंबातील इतर सदस्यांनीही या दिवशी भात खाणे टाळावे। बऱ्याच बायका काय करतात, ज्यांना उपवास आहे त्यांना खिचडी करतात आणि दुसऱ्यांना मसाले भात करतात, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे। तुळशीला पाणी घालू नका। या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी निर्जला उपवास करते। सर्वच लोक ही चूक करतात की तुळशीला एकादशीच्या दिवशीच पाणी घालतात। असे केल्याने त्यामुळे एकादशीला तुळशीच्या रोपट्याला पाणी घालू नये, केवळ तिची पूजा करावी। मसूर डाळ आणि वांगे हे सर्वात मोठं पाप आहे की एकादशीच्या दिवशी मसुराची डाळ, वांगे आणि पालेभाज्या खाणे टाळावे। इतर कोणालाही करून खाऊ सुद्धा घालू नये। शारीरिक आणि दैनंदिन कर्माशी संबंधित नियम। एकादशीच्या दिवशी दाढी करणं, नख कापणं किंवा केस धुणे पूर्णपणे वर्ज्य आहे। यामुळे घरात दारिद्र्य येते असे मानले जाते। ब्रह्मचर्याचे पालन। या दिवशी शारीरिक संबंध ठेवू नयेत। मन आणि शरीराने पूर्णपणे पवित्र राहावे। रामकृष्ण हरी।